ये दाखा गाईज कौवल्या येत बौसून या गेरी का बाई बट्ट्या त्या मर्यालाच जेलेली शेत तू म्हण अशा मग ये दाखा आटे ओ बाई कोण बेसम मेरा तोरी रहना तो कोण छमट्याच गई आने रहना चुरा मन अन्ना नहीं था आटे कसा उठा गेरी दसी ठोयला तो दगा गाईस वान हे ओले सापत बो ओप्पा या दाखा भाऊ दगा बावसा नाको एक सापनी बरं ओ ही नाना तो बेक्का पटापट डर आहे ना ये भाऊ मोठे बाको एकदा आई दक आको डर ना हो दक अहो काय ना इजोडा माणूस आहो त्याला काय सापत बो मरत त्याला सापडे ना विचारला अरे बाको एक सापी की त्याची आलो इजोडा काय सापड ना बो केवढी मोठी करणार दका गाईस ये इथलं ओ भाई दका एक नंबर भाजी बनी बोसन तर मग स्वागत गाईज आज ना ब्लॉग में बोसन आज ना ब्लॉग एकदम खास होणार आम येल आज मास धराला सकाळ सकाळी म्हणजे पाणी चालू होता पाणी उघडता जण आम मास धराला पळून येत 3 जण येत आम चुरामन अण्णा य नाण्या य आणि मीस मोटरसायकलवर येलत बसून बेकार मास येत पुरं चर सर डायरेक्ट वरन वर फिराय ना येत चला तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखत राहा मच्छरदाणी लायलत ते आता मच्छरदाणी मग कित्ताला येत काय येत बरं दाखवत आणि बाकी नाही येन बघून उच्च मरी जायला तर पण इतलं जबरदस्त मास येत काय रे आई आता जा ना पुरं ओ ते मरेलत ए नाणे आतानलय असेल याद उच्च फिरायण्यात आठे तर याद लय तैनच टाकतैनच ओ गाईज याद का पुऱ्या चरट डायरेक्ट याद का ओ गाईज हे लयात नार पुरव नाण्या तू पुरव ये आता हा जाऊ दे चुरामन तू आता वणार आहे आता व पै लवकर उचल ओ भा बहिण्या पै गया हुईत रे यार पै गया हुईत गेल्या टांग टाका बरी माटी ना गाईज बेकार मासा आहे डायरेक्ट पण ये नेमकून टाकीणार आहे ना या बेकार मासा येत बसून डायरेक्ट पण ना टांगर पाय होते आम टांगऱ्याला येलत बट्ट्या फाटेल तुटेल ना गुतुल मुतुल उई जायलत बेकार मासा आहे डायरेक्ट मच्छरदाणी मग बी येणार आहे ना येत ते हो चुरामन अण्णा ते बाग चालान बो मग त्यापेक्षा चल हो मग बरी माटी फोडून टाकी द्या डायरेक्ट पाणी मध्ये येणार आहे यार चुरामन अण्णा आता आटेस काल ये दाखा गाईज बेकार उच्च फिराय ना येत यार कधी जाशे मास दखाला भेटेल ना तू वर फिरताना इथं पाणी मग आज दखाला भेट नाही येत पण आज ना काहीच ना आमवर नेमकून तांगल्या ना काही ना मच्छरदाणी मग काही येणार आहे ना भू फुल रे येत तटे काही पण ते मग दका कौवल्या गेली डा उच्च फिरत इधर तांगर तुंगर भी नेमकून लयल ना बट्ट्या वगैरे कुलपुकुल येलत हे दाखा कशा गवारा फिराय ना ते दाखा बापरे वही ना पाया मारू फेक जाया तरी रहता बिता ना मी कधरली तू कधी आम सावटल इथला मत हे दाखा गाईज कौवल्या येत बसून या गेरी दाखा झूम करीन काय राहीना या मी नाही दाखा कितला दूर होता पाणी बाई तेच गाई बी तांगरी फुटण्यात ना बोते मच्छरदाणी मागायला लागते ग येतात मच्छरदाणी मग येत का नाही येत मला ना गॅरंटी मच्छरदाणी मग इतका जरास पाणी आहे यार इथलं मास डायरेक्ट दुनियानी बाहेर मास येत बाकी ना तर मरी गयत बाई बट्ट्या त्या मर्यालाच जेलेली शेत तू म्हण अशा मग उन्ही रे 1-2 उन्हात ना दोन येलच ना हो आण रे आता लावायला पाय होत तुम
हा लावा तू म्हण आता लावा. चला आता आहे ना मन फिल्डर ना नारिश टेक्निक्स कार्यालयात भो मासे धराने आता दखत बरं कसे सापडत ना कसे धरत बरं ते मे बी जाय राही ना आता तेसनेच गम यदा का आटे ओ बाई कोण बेसम म्हणजे तोरी राही ना तर कोण छमट्याच गाय आणि राही ना ये गाय तक एक बीमारी नाही नाही आको कते के चला चला तता आता न मग असं मुकलं दखेलत ते बेसमरीस मग सापडत का बरं दखत मग आयदा का मस्त होई गया माल एकदम भारी भाजी पुरुत याला टाकेन ना येंगे बी असं मग मी अशा मग जर किदरी गया ना ओप्पा अरे बेसमऱ्या तो रही ना येत भो यदा का आणि काय येत रे हा ओ बेकार गे रे ओ भाई आयदा का मी कशा चाल रही ना ती तोडणार मग रे गाईज चुरामन अण्णा येत आटे ब्या कसा होता गेर दखी ठोयला तो हा ना धनाधन ओ भाई त्यात बटे मांग पैर ना विटणार हा काय ना का आता ना नाही येंगता यावं का अरे मग मच्छरदाणी रे मच्छरदाणी आता पैत्या पण गाईज बेक्का सावटे आठ काही दिलं ते आटे एकदम भारी त्या बी पयावत ना त्या बी पयावत ना आटे मस्त बांधी दिलं ते बेसमरीच गाय पुरा भारी बांधी दिलं बन निघत चला आता मजा येई मग खतरनाक मासं धराने आणि गाईज बेक्का डानगल गेर येत भाऊ आटे का माटी पीठ लाई दी चुरा म्हणतडे चापले चापले दर्शा खाल्ले तीन अंडे बरोबर आणे राहणार आणू दे डिस्टर्ब ना करा ना काम ना माणूसला तशा काय ना मला भाजी पुरू तू जायला गाडीनं शील मारणार कशी दगर गाई जांभला आहे ना 3 खेकड्या बी सापडी जायला बो मस्त मोठं यात एकदम भारी 9 मेस सांगेल होत आणि 9 मेसला लई जाणं पडेल त्या मस्त उई गया आता काम आटे जर जिंगीत मस्त 3 जण भाजीसला काम होईची मग 3 जणच पुरत मला वाटत सावट्या उईत बरं ना त्या देख त्या देख काय वय वय कराय ना ते गाईज होई गया काम आता मग समजल्या चला फक्त आता इंगाला नको पाय भू आता नाही इंगाल पाहिजे फक्त बस आपको शाट जा तत लगू बाबू लगू काम आता मी दकी उन्हा तथा पाणी मज काही पेटा पिन हा याटे न जाता आई फेकी दे रहा है मरेल तिथं ती मरेल नारे तारवू दे तशा हात घालता येईना याद या कार बाहेर हा त्या कार चुरा म्हणते ना शमत्या समावाय आता उचकायची का कसे मोक्या करली ना जाऊ दे रे धरा फक्त गेरी धरा टाक चुरा म्हणा आता मस्त सापडत नाही एक बसून जी मस्त काम धरा टाका
पूरा मोक्या करली ना दोन दका डाबूरला गत करली ना तम याटे भी बांधी देल बटगम बट्टे आटे अटकायले पण चापले चापले न भी सापडे ना राहिने त्या नेमकून नाही बट्टे आहे काय आता पाणी इंगी राहिना ना नाण्या आता काही राहिना येत्या काय चेक कर जाऊ दे दाखली ना जाऊ दे खावा लागेल जाऊ दे तर सोड दे मोठी उईजी ती अरे खायली पण दाखला दगा काय स्वान हे एवढे सापत पया दखा भाऊ काय खतरनाक आजी तिथं खायली तेल दाखला खायली जर मातीने मोठी सुटी झाली बरं गेर दगा भाऊचा नागो एक सापणी बरं ओ ही नाण्या तर एक पटापट डर आहे नाही भाऊ मोठल्या मोठल्या येत डायरेक्ट देणं पटकन पटार डोके खाड्या तर का ना तिथलं डर ना लय रे नाना ता लय रे हो थांब आई दक आको डर ना हो अहो काय ना इजोडा माणूस आहो त्याला काय सापडत मरतोय त्याला सापडे ना विचारला अरे भाऊ आगो एक सापडी किती अरे भाऊ इजोडा काय सापडत ना बघ केवढी मोठी करणार अहो काय ना बोकड्यान जावे वाला मुसलमान आहो फेक ना रे आता फेक तू मी जेल लिसू फेक बस कवय ना खेक्कर दरीन बटेल होता तिथला मग नाण्या आता 500 दरी टाकणार पै गेली ते इंग घेतात ते आता भाऊ मुसलमानला काय सापडे ना भाऊ अजून तकली कितला पण 500 होई घ्या तकली भाऊ गाई जाडे यानं बेकार सापडी राहिने आहेत भाऊ बेक्का खतरनाक अटकायले येलत तिसला आटे न बी समरीस म्हण ततान उन्हात न डायवारत बरोबर आता शेवट आटकी जायला या दखा एकदम भारी आटे यानं बाजीस पुरता मस्त उईजी तता काही सापडणार राहिनाल्यात मच्छरदान लाई राहिनाल्यात तरी सापडणार राहिनाल्यात ते बघ आटे यान बारी काम उईजी आमना हे दखा गंज काटका येलत आटे मस्त पुरी घाण होते आटे बट्टा कोयता गाई शाटे टाकण्यात आम्ही मुसलमानला काय सापडे किती ओ दखरे आता बेक्का आहे ना पटापट तू तंगार फक्त तता सर्दी हुई गई कते याते हुई थी आटे याटे हुई रही आटे लई तो धरणार तो भी नाण्या इजराला काय सापडत ना मामा इजरा बोते किल्या रखल्या मोठी लई ती भी टाक काय ती भी ली देणार तो भी धरीन फटाफट रे हाँ पाय खा पोईत नाणे आता त्या अख्ख्या पोईत त्या सापण आहे ना रे पैनी रे तथा चुरा म्हणा ना दामण्या होता ना तथा पै गया का चांगला होई ना चला गाईज मग चालनच भाऊ आम भी घर येदा का तोर पार धरणत तरी मस्त सापरी गये यात चला मग आता डायरेक्ट घरच
आमनी गाडी बी गण दूर लायला ती बघ फेक जाया किंवा मग तांगडी पाय होत्यात बुआमवर मस्त पुरं सावट धरलंय जातो कधी बेकार मासा येतं ते पण अशा काय ना शेमट्याच गाई हात गाई कितलाक धरी माणूस वरन वर फिरत ते डायरेक्ट ते चुरा म्हणा आणला तर पुरा वल्ला उई घ्या गाई गाठना बाई नाही मच्छरदाणी मग काय नाही येत रे दखीन पुई जात त्या मच्छरदाणीला चला मग गाडी पुई घेत गाई जा मग हाय दाखा इतला दूर लाई द्यायला होता मग गाडीला कंपनी गम आत्ता फिरावत मग चला टाका आणि तांगडी दाखा कशाला यायला होतात गाई जामू इथल्या बिन डोक होत्यात त्या तेसला टाकणत बी ना कारण की आई पुरा फाटेल होत्यात त्या पुऱ्या चला जाऊ द्या घर जाईन डायरेक्ट भाजी बिजी करना परी मस्त पैकी हिंगत आमू आता घर या चड्ड्यानी पिरही नाही येत आकू आणि आत्ता ना आता एक्का पाणी उठेल घुसून अहो पाणी जर उन्हा ना डाको संध्याकाळला आम्ही धरणवर हिंग असत मास धराला फक्त येवाला पाय पाणी चला गाई मग चालणार भाऊ आम घर येसू टाको फिरोज फिरोज पट्ट धरेल असो फक्त कोणला माहित नको कोणाला पाय पण आता ब्लॉक दाखिलेत ना ब्लॉक दाखीन बाकी ना तरी जायतच पण चांगल्या तांगड्याला जावाला पाय तर जाईल सवय सापड एक तर मग फेक जाया पाहिजे मग चला गाईज मग दका 9 मेसन येता मग पिशी लिली ना बो मावीन त्याने खेकड्या बीत ना तटे धर ते ताईला येऊ दे ताई बुपशी बरोबर ताईला बोलावता हाय दका गाईस ताई बी गई आता मास दकारे तुमला कितला धरेल बरं आम कार न पै गम काय बिन उपाशी बिन आणवी दका कशी दकी राही नाही आको आणवी मास ते मग उपास ना टाट मग त्या तांगरी काढली गम खेकड्या पणत 9 मेसला टाकरा 9 मेस खेकड्या नेमून तर कार बिन तुला कधरी पारित ते मास बी मग तर काय कोकले राही बाप उबर ताई उपास दका गाईस ये इथलं ओ भाई दका एक नंबर भाजी बनी बोसन 9 मेसने खेकड्या सर कशी टाका आता मस्त पहिले त्या खेकड्या काढणार तू न्या रे तो टाकणार ते ना डोका छमटे गाणी चला मग आता अंगठवून बी दोन फरी गाईज मला ते बी मास मुस घशीत बिन नाही आता आणि तुम्हाला आज ना ब्लॉग जर पसंद होईन लाईक कर द्या आणि जो चॅनल वर नवीन तो आहे ना सबस्क्राईब कर यार चला भेटूत मग नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय